छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी यांच्या विचाराचा आणि कार्याचा समृद्ध वारसा आपल्या सर्वांना लाभलेला आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. तसेच भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एस स्वामीनाथन यांनाही विनम्र अभिवादन करते. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 व जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राज्य शासन व महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर आयोजित आजच्या या चर्चासत्राच्या निमित्तानं आपण सर्वच जण इथे जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधान परिषदेचे सभापती सन्मान्य राम शिंदे साहेब, विधानसभा अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब, उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती सन्मान्य नीलमताई गोरे, विधिमंडळातील माझे सहकारी श्रीमती पंकजाताई मुंडे, श्री दत्तामामा भरणे, आदित्यताई तटकरे, ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, तसेच विधिमंडळातील माझ्या सहकारी मोनिकाताई राजळे, मंजुळाताई गावित, डॉक्टर ज्योत्सनाताई गायकवाड, MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, डॉक्टर नित्या राव, उपस्थित सर्वच सन्माननीय मंत्री, विधानसभा व विधान परिषद सदस्य, मंत्रालय आणि विधिमंडळातील सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्व पत्रकार व मीडियाचे सर्वच प्रतिनिधी आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांनाच जागतिक महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते. आजचा दिवस या मातीत श्रम करणाऱ्या, स्वप्ने पेरणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान दिवस आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 या ऐतिहासिक संकल्पनेचा गौरव करत आहोत. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या या पवित्र सभागृहात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला शेतकरी आणि महिला अधिकाऱ्यांचा सत्कार होत झालेला आहे. ही अत्यंत अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. मी ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. महाराष्ट्र नेहमीच देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणारं राज्य राहिलेलं आहे. महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रगणी राहिलेला आहे. कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 31,000 विद्यार्थ्यांपैकी 13,000 म्हणजे जवळजवळ 800 म्हणजे सुमारे 45% मुली आहेत. राज्यात 35 लाख महिला शेतकरी खातेदार आहेत. ही आकडेवारी केवळ संख्याकी नसून राज्यातील शेती आता खऱ्या अर्थानं महिलांच्या नेतृत्वाखाली नवीन पर्व लिहित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. महाराष्ट्र शासनाचं एक स्पष्ट धोरण आहे की महिला सशक्तीकरण हेच कृषी समृद्धीचं सूत्र आहे. म्हणूनच कृषी विभागाच्या योजनांमध्ये आपल्याला माहिती आहे की महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. कृषी योजनांमध्ये किमान 30% लाभ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. PM किसान योजनेमधून सुमारे 18 लाख महिला शेतकऱ्यांना आपण पाहतोय की लाभ मिळत आहे. महाडीबीटी पोर्टलवर जवळजवळ 22 लाख महिला शेतकऱ्यांची विविध योजनांसाठी निवड झालेली आहे. या योजनांमुळे महिला स्वावलंबन, आत्मविश्वास आणि नेतृत्वाच्या त्यांना संधी मिळत आहेत. सन 2026च्या अर्थसंकल्पाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवं दालन उघडलं आहे आणि ग्रामीण महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अधिक मजबूत करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की लखपती दीदी अभियान अधिक व्यापक करून लाखो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे. तसेच नमो ड्रोन दीदी सारख्या योजनांमुळे महिलांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सेवा देण्याची संधी सगळ्यांनाच मिळत आहे. तसेच शी मार्ट्स सारख्या उपक्रमांमुळे महिलांना तयार केलेल्या उत्पादनांना देशभरामध्ये बाजारपेठ मिळत आहे.
महिलांना केवळ शेतकरी राहणार नाहीत, त्या कृषी उद्योजक, तंत्रज्ञान वापरणाऱ्या नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये रूपांतरित होत आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यातील ग्रामीण महिलांचा शेतीतील सहभाग हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. शेतीच्या संपूर्ण मूल्य साखळीमध्ये महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे. त्यातील शेती हा महिला केंद्रित होत चाललेली आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनींचं योगदान असताना सुद्धा त्यांच्यासमोर आज अनेक आव्हानं आहेत. जमीन, पाणी आणि कर्ज सुविधांचं कायदेशीर अधिकार मिळवताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय, ते आपण सगळेजण पाहतोय. आपल्या राज्याचं कृषी धोरण हे धोरण 2007च्या भूमिकेशी सुसंगत आहे. राज्यातील प्रत्येक महिला शेतकऱ्याला तिचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. जेव्हा इथली महिला सक्षम होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं राज्याची शेती, अर्थव्यवस्था व समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं म्हणालं तरी काही वावगं ठरणार नाही. महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या चर्चासत्रामध्ये व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खास करून डॉक्टर स्वामीनाथनच्या कन्या नित्याराव यांनी जे आपले शेतीविषयी संशोधनपर विचार मांडले आणि काही सूचना केल्यात, त्याचा सकारात्मक नक्कीच शासन विचार करेल असं मी आपल्याला नमूद करते. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही पुढील अधिवेशनामध्ये एक त्यासाठी खास विधेयकाचा विचार करत आहोत. कृषी क्षेत्राच्या सांख्यिकी आकडेवारीमध्ये यापुढे स्त्री आणि पुरुष शेतकऱ्यांची वेगवेगळी नोंद घेतली जाईल. त्यामुळे या माहितीच्या आधारे निर्णय घेणं, अधिक प्रभावी योजना कार्यान्वित करणं सोपं जाईल. केंद्राच्या धर्तीवरच आपल्या राज्यात देखील राज्यस्तरीय जेंडर रिसोर्स सेंटरचा स्थापन करण्यात येईल. आपल्याला माहिती आहे की 7/12 वर नेहमी पुरुषांचं नाव असतं. 7/12 वर नाव नसल्यामुळे अनेक भगिनींना शेतकरी म्हणून ओळख मिळत नाही आणि त्यासाठी खूप अडचणी येतात. आपल्या सरकारनं हाच दृष्टिकोन बदलण्याचं ठरवलेलं आहे. त्या अनुषंगानं होऊ घातलेल्या कायद्यांमध्ये विविध तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. कृषी विद्यापीठांमार्फत महिला स्नेही शेती अवजारे आणि उपकरणं विकसित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. आपल्या महायुती सरकारनं महिला शेतकऱ्यांसाठी काही क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत आणि काही निर्णय घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने नमो ड्रोन दीदी योजनेद्वारे आपण हजारो महिलांना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देणार आहोत. तसेच कृषी क्षेत्रामध्ये महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत, जेणेकरून त्या आधुनिक शेतीचं नेतृत्व करू शकतील. महिला पशुपालकांना मिल्किंग मशीन, कुक्कुटपालन, शेतीपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन इत्यादीसाठी विशेष अनुदानाच्या योजनांचाही विचार करण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांना पॉली हाऊस, ठिबक व तुषार सिंचनासाठी विशेष अनुदान देण्याचेही प्रस्तावित आहे. महिला कृषीपूरक उद्योजकांसाठी, ज्यामध्ये प्रामुख्याने मशरूम उत्पादन, बेकरी उत्पादन, रेशीम उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादींसाठी विशेष अनुदान देऊन प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस आहे. महिला बचत गट व महिला शेतकरी उत्पादन कंपन्यांचे भवितव्य बळकटीकरण देखील करण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालांचे पॅकेजिंग इत्यादीबाबत प्रशिक्षण व विशेष अनुदान देण्याचंही शासनाचं विचाराधीन आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्यास आवर्जून सांगू इच्छिते की पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं आदरणीय अजितदादांनी जिल्हा नियोजन समिती निधीमधून विशेष बाब म्हणून 75% अनुदानावर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीस मान्यता दिलेली होती. या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिलेलं होतं. या पथदर्शी योजनेचं अनुकरण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही करावं असं मला आवर्जून सुचवा असं वाटतं. आज शेती बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे, बाजारपेठा बदलत आहेत. या बदलाच्या काळामध्ये महाराष्ट्रातील महिला शेतकरी पुढे येत आहेत. आज अनेक महिला सेंद्रिय शेती करत आहेत, प्रक्रिया उद्योग उभारत आहेत, डिजिटल बाजारपेठ उत्पादनामध्ये विकत आहेत, शेतकरी उत्पादन कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत.
हे पाहून मला अभिमानाने म्हणावंसं वाटतं, महाराष्ट्रातील महिला शेतकरी केवळ शेती करत नाही, तर त्या शेतीचं भविष्य घडवत आहेत. आज ज्या महिला शेतकरी आणि अधिकारी भगिनींचा आपण सन्मान केलेला आहे, त्या खऱ्या अर्थानं प्रेरणेचे दीपस्तंभ आहेत. त्यांनी संकटाचा सामना केला, अडचणीवर मात केली, नवे प्रयोग केले आणि यशाचा आपला मार्ग तयार केला. आजचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेला महाराष्ट्राचा मानाचा मुजराच आहे. या सर्व यशस्वी महिलांचं मी परत एकदा अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. माझ्या सर्व महिला भगिनींना एवढंच सांगू इच्छिते की तुमच्या हातातील नांगर केवळ जमीन नांगरत नाही, तो महाराष्ट्राचे भविष्य घडवतो. तुमच्या हातातील बीज केवळ पीक उगवत नाही, तर ते राज्याच्या समृद्धीची नवी पहाट उगवते आहे. तुमच्या कष्टामुळेच महाराष्ट्राची शेती मजबूत आहे, तुमच्यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि देशाची अन्न सुरक्षा सुरक्षित आहे. आपण सर्वजण मिळून महिला सशक्तीकरण आणि कृषी समृद्धीचा नवा इतिहास घडवूयात. मी जाता जाता या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छिते की नांगर धरीला हाती आता मागे हटणार नाही. नांगर धरीला हाती आता मागे हटणार नाही. महिला